शुभ दिवस. ऑटोइम्युन विशेषतः तरुणीमध्ये आढळणारा हा आजार. तेव्हा ऑटोइम्युन या आजाराची लक्षणे कोणती असतात आणि याची कुठली काळजी घ्यायची असते याविषयी थोडक्यात. तेव्हा 15 ते 35 वयोगटातील तरुणी, माता भगिनी आणि सर्व ताई यांनी हा व्हिडिओ जरूर आणि शेवटपर्यंत पाहावा अशी एक रिक्वेस्ट आहे. तेव्हा हा आजार भेडसावत आहे. तर या आजाराची प्रामुख्याने लक्षणे मुख्य कोणती आज आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा ऑटोइम्युन या आजाराची प्रमुख लक्षणे म्हटली तर प्रचंड प्रमाणात येणारा थकवा. जरी पुरेशी झोप झाली तरी देखील प्रचंड थकवा जाणतो. ह्या आजाराचं प्रमुख असं एक लक्षण आहे. 2 नंबरचं लक्षण कुठलं तर काय होतं बघा, त्वचेवरती पुरळ म्हणजे रॅशेस येतात. त्वचेवरती पुरळ येतात, अर्थात रॅशेस. काळे डाग पडतात. त्वचा ही कोरडी पडते. आणि एवढंच नाही तर डोक्यावरची केस ही जास्त प्रमाणात गळतात. ही ऑटोइम्युन या आजाराचे लक्षण. तेव्हा काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा सर्व ताईंना माझं सांगणं आहे की आपण आपल्या शरीराची, आपल्या तब्येतीची काळजी घ्या, ही विनंती. आता तिसरं लक्षण कुठलं काय होतं बघा, अचानकपणे किंवा अनपेक्षितपणे वजन अचानक कमी तर होतं किंवा वाढतं तरी. अनपेक्षितपणे म्हणजे अचानक वजन अचानक वाढतं किंवा कमी होतं. तेव्हा सर्व ताईंना माझं सांगणं आहे, जर असं काही लक्षण दिसले तर निष्काळजी गप्प बसू नका. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही गरज आहे. हा आजार आहे आणि बरा होणारा आजार आहे. पण तरी देखील प्रिव्हेंशन इज द बेटर दॅन क्युअर. हा आजार आपल्याला उद्भवू नये किंवा रोगावर उपचार करण्यापेक्षा हा आजारच न होऊ दिला बरा. आणि खास म्हणूनच मी तुम्हाला ही माहिती किंवा टिप्स सांगत आहे. अचानकपणे वजन वाढणे किंवा अचानकपणे वजन कमी होणे हे लक्षण या आजाराचे आहे. पुढील चौथं लक्षण कुठलं तर ह्या आजारामध्ये लक्ष केंद्रित होत नाही बघा. लक्ष केंद्रित होत नाही, अडचण येते. म्हणजे विसरभोळेपणा येतो, विसरायला लागते. हे देखील प्रमुख लक्षण आहे. कुठे लक्ष केंद्रित होत नाही, अडचण येते आणि विसरभोळेपणा वाढतो या आजारामध्ये. तेव्हा ऑटोइम्युन आजारामध्ये हे लक्षण मोडले जाते. तेव्हा काळजी घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. 15 ते 35 वयोगटातील सर्व ताईंना सांगणं आहे की या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या. तेव्हा या आजाराचं ह्याच्या पुढील लक्षण म्हणजे हार्मोनल बदल. म्हणजे काय होतं बघा, अनियमित पाळी येणे,
किंवा वेंधत्वाच्या समस्या निर्माण होतात या आजारामध्ये. हार्मोनात बदल झाल्यानंतर अनियमित पाळी येते, पाळी ही वेळेवर येत नाही आणि वेंधत्वाच्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. तेव्हा काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अनियमित पाळी आली, वेंधत्वाच्या समस्या जाणवू लागल्या, तर तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा रुमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचं आहे. कारण डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत महत्वाचा असतो. तेव्हा ही लक्षणे दिसतात, तुम्ही या अशा तज्ञ डॉक्टरांना भेटू शकता. रुमॅटॉलॉजिस्ट. आता हार्मोनल बदल सांगितलं की पाळी काय वेळेवर येत नाही आणि वेंधत्व येतं, म्हणजे मूलबाळ होण्याची शक्यता मूलबाळ न होण्याची शक्यता ह्याच्यामध्ये या आजारामध्ये थोडी दाट असते. पुढील लक्षण कुठलं, तर थायरॉइडच्या समस्या या आजारामध्ये जाणवतात. आता थायरॉइडच्या समस्या कुठल्या, तर केस गळतात, डोक्यावरील केस गळतात. काय होतं, डोक्यावरील केस गळतात. वजन वाढतं. या आजारामध्ये वजन वाढण्याची शक्यता ही दाट असते. इतकेच काय, तर कधी कधी थंडी वाजून येते. तसेच नाकावर आणि गालावर लाल पुरळ उठतात. नाकावर आणि गालावर लाल पुरळ उठतात. हे लक्षात ठेवा. हे लक्षण दिसले तरी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, हरकत नाही. आपल्या काळजीपोटी हा व्हिडिओ बनवला आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशी लक्षण दिसल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तेव्हा नाकावर आणि गालावर लाल पुरळ उठतात. म्हणूनच मी सांगतो तुम्हाला, काळजी कुठली घ्यायची. ही लक्षण दिसतात, तर ही लक्षणे दिसतात 15 ते 35 वयोगटातील सर्व ताईंनी, तरुणींनी त्वरित रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. तेव्हा एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. प्रत्येक व्हिडिओ नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. आणि आजच सर्व ताईंनी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे अशी रिक्वेस्ट आहे. कारण मी महिलांसाठी, सर्व माता भगिनींसाठी, तरुणींसाठी, ताईंसाठी व्हिडिओ टाकत असतो, रोज व्हिडिओ बनवत असतो. म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे काय प्रश्न असतील, काय अडचणी असतील, तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत जावा, प्रश्न विचारत जावा, त्याची उत्तरं दिली जातील. तेव्हा इथंच थांबतो, पूर्णविराम घेतो. धन्यवाद.